नमस्कार मित्रांनो, आपण अर्धा एकर क्षेत्रामध्ये नंदिनी 12 निर्मल ह्या वाणाची पेरणी केली आहे। तर गवारी पेरणी केलेलीची ही आपली पहिलीच वेळ आहे। याआधी आपण पूर्वी कधीच गवारीची पेरणी केली नव्हती व आमच्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात कधीच गवारीची पेरणी केली जात नाही। तर हा पहिलाच प्रयोग आहे, म्हणजे मी केलेला। आता जर कुणी केलं असलं तर मला नक्की माहीत नाही, पण मी तर पहिल्यांदा पेरली। तर अर्धा एकर क्षेत्र म्हणजे 20 गुंठ, 20 गुंठ्यासाठी आपल्याला 2 किलो 300 ग्रॅम बी लागले, त्यातलं 100 ग्रॅम बी शिल्लक राहिला असेल आणि 20 किलो 9-24-24 हा मसाला आपण यासोबत पेरला आहे। तर आत्ता गवारी पेरून 7 दिवस झालेले आहेत। रविवारी पेरली होती, आज शनिवारी 7वा दिवस आहे। तर गवारी उगवून आलेली दिसत आहे। तर 9-24-24 आपण ह्याबरोबर पेरण्याचं कारण असं होतं की 9-24-24 24मध्ये सल्फर व बाकीचेही मायक्रोन्यूट्रियंट्स त्यामध्ये मिक्स आहेत। पर्यायानं गवारीची वाढ सुरुवातीच्या अवस्थेतच चांगल्या पद्धतीनं होईल व याला आपल्याला वरून मायक्रोन्यूट्रियंट टाकण्याची गरज पडणार नाही। तरी मित्रांनो, आपण वेळोवेळी या गवारीच्या प्लॉटचे अपडेट घेत जाऊ। हे पूर्ण क्षेत्र 20 गुंठ नाही, वरसुद्धा आपण गवारी पेरलेली आहे, वरच्या क्षेत्रात सुद्धा। तरी आपण पुढील व्हिडिओत वेळोवेळी मी ह्याला तुम्हाला याचे अपडेट देत जाईन, गवारी कशी आली व त्याचे काय काय आपण मॅनेजमेंट केलेलं आहे। तर गवारी आत्ता आपल्याला उगवून यायला सुरुवात झालेली आहे, पाहू शकता। हे बघा, गवारीची उगवण चालू आहे व थोडीशी दाटच वाटते, पण तरी आपण नंतर याची विरळणी करून घेणार आहे। अर्धा एकर गवारी जरी पेरली असली तरी आपल्याला इथून पुढं समस्या म्हणजे गवारीची थंडीमध्ये वाढ, मावा, तुडतुडा व बाकीच्या रोगासोबतच जेव्हा गवारी चालू होईल तेव्हा तोडण्याचेही आपल्यासमोर आव्हान राहणार आहे। तरी मी तुम्हाला रोजच्या रोज, म्हणजे रोजच्या रोज नाही जमलं तरी वेळोवेळी काय अपडेट होते, किती उत्पादन निघतं याचं प्रत्येक वेळेस मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे। तरी गवारीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणं शक्य नाही, पुढल्या वेळेस आपण पाहूच प्रत्येक वेळेस स्टेजनुसार की कसं काय वाढवते, त्याच्यावर काय रोग आले व किती उत्पादन निघालं, तोडण्यासाठी काय काय कसं की कशी पद्धतीनं आपण ती उपाययोजना केल्या, मजुराची उपलब्धता किती होती, का घरगुती तोडली जाते। मग घरगुती तोडणं अवघडच आहे, सोपं नाही काम आहे, कारण तुम्हाला माहिती आहे गवारी तोडायला खूप बारीक बारीक गवारी असतात, तोडायला खूप त्रास होतो। आत्ताशी गवारी बाहेर पडायला लागली जमिनीतून, पाहू शकता। हे बघा, काही ठिकाणी जवळजवळ आली, काही ठिकाणी योग्य अंतर धरले, तरी किमान 1 पाऊण फुटा उगवून आली। काही काही ठिकाणी बी जिथं जवळ पडलं तिथं थोडंसं दाट दिसते। तरी चला, या व्हिडिओत एवढंच। धन्यवाद। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।